आपल्या पुण्यात सारसबागमध्ये 11 डिसेंबर ते 14 डिसेंबरमध्ये बाल उत्सव कार्यक्रम होणार आहे आणि खूप फायदेशीर आहे मुलांना. वेळ आहे सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत आणि हो अगदी फ्री एंट्री आहे. फक्त आपण तिथे आहे ना रजिस्टर करायचं आणि आहे ना मुलांना आहे ना खरंच खूप उपयोगी होतं. त्याचबरोबर मुलांशी आपण कसा संवाद साधायचा, मुलांचा स्टडी कसा घ्यायचा ह्याबद्दल बरेच असे ॲक्टिव्हिटी आहेत. मुलांना खूप छान असं नव्याने एक अभ्यासाची ओळख होईल अशा प्रकारे तिथं सांगितलं जातं. तर इथे गेल्या गेल्या बघा आम्ही आहे ना तिथे स्वरूपला आहे ना लोटस आणि आहे ना फिश बघायचे होते आणि फिश खरंच एवढे छान होते ना. तर त्यांनी बराच वेळ स्वरूप आणि शिशांनी छान असे एन्जॉय करत होते आणि फिश बघितल्यानंतर आम्ही पुढे गेलो. तर स्वरूपला एवढे गेम आवडले ना, ते ॲक्टिव्हिटी खूप छान होते ॲक्टिव्हिटी आणि खूप गर्दी होती. तर आहे ना वेळ खूप कमी आहे कारण का फक्त 4 दिवस आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही तिकडे जा आणि आपल्या मुलांना घेऊन जा. 0 ते 6 वर्षापर्यंत मुलांना अगदी फायदेशीर आहे की मुलांना जर बोलता येत नसेल तर कशाप्रकारे संवाद साधायचा किंवा आहे ना मुलांची छान छान असे गेम. आणि इथे मला एक मेसेज आवडला. तर बघा, रागाच्या झटकांना आधाराची गरज असते, शिक्षा करण्याची नाही. मुले कपटी नसतात. आणि हा मेसेज मला खूप आवडला कारण का नेहमी काय होतं, आपण रागाच्या भरात मुलांना मारतो आणि नंतर आपल्याला ना त्याचा पश्चाताप होतो, अरे बापरे मी आपण उगाचच मुलांना मारलं. तर असं बऱ्याच जणांना असं वाटत असेल माझ्याबरोबर, कारण का नेहमीच मुलं मस्ती करताना आपण पटकन एक फटका लावून जातो त्यांना. तर इथे बघा थोडंसं खाल्ल्यानंतर इथे ना छान वेगवेगळ्या अशा ॲक्टिव्हिटी होत्यात. तर ही स्वरूपला ॲक्टिव्हिटी खूप आवडली आणि आहे ना त्यांनी आहे ना एकदम परफेक्टली जसं कार्डवरती दाखवलं होतं ना त्याप्रमाणे छान एकदम अगदी उत्तम खेळला. आणि त्यानंतर आहे ना बरंच असे वेगवेगळे छान गेम होते. पण शिशा थोडीशी रडत होती आणि तुम्ही आहे ना इथे म्हणजे 11 ते 5 जरी गेला ना दिवसभर तरी चालेल, कारण का कितीही वेळ तुम्ही जाऊ शकता. तर आहे ना बऱ्याच जणांनी असे टिफिन वगैरे आणले होते, छान असे बसून गार्डनमध्ये मस्त खात होते. मुलं देखील खूप छान एन्जॉय करत होते आणि शिशा थोडी रडत होती. त्यामुळे आहे ना सगळे गेम आम्हाला बघता आले नाही आहे. जर मुलं थोडी मोठी असतील ना, एक 4-5 वर्षाची, तर खरंच खूप एकदम छान एन्जॉय करतात. स्वरूपने ना बऱ्यापैकी छान असे एन्जॉय केलं होते. तर इथे बघा खेळता खेळता इतिहास म्हणजे खूप छान होता. आणि त्यानंतर आहे ना शो पण होता, पॉपेट शो. तर तो देखील खूप छान होता. पण आहे ना काय झालं, गर्दी भरपूर होती. त्यामुळे आहे ना तर मुलांना व्यवस्थित दाखवता आलं नाही आहे, लांबूनच थोडंसं दाखवलं. तर नक्की तुम्ही जावा कारण का वेळ खूप कमी आहे आणि हा कार्यक्रम फक्त 4 दिवस आहे. एंट्री फी अजिबात नाही आहे, त्यामुळे अजिबात टेन्शन नाही आहे. मुलांना घेऊन जावा, छान एन्जॉय करा.